तर मित्रांनो, तर आज आपण करणार आहे उपीट. पहिला आपण इथं कढईमध्ये तेल टाकून ते तापायला ठेवलेले आहे आणि गरम पाणी करून घेतलेलं आहे. बारीक कांदा चिरलेला आहे, मिरची आणि कढीपत्ता आणि रवा पण भाजून घेतलेला आहे. पहिलं आपण हे तेल आता तापलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता मोहरी टाकूया. पण थोडंसं जिरं पण टाकायचं आहे, थोडंसं हिंग, हे थोडं तडतड करायला लागलं की आपण त्याच्यामध्ये हे सगळं टाकून द्यायचं. पहिला कांदा परतून घ्यायचा, मिरच्या टाकायचा. कांदा एकदम असा थोडासा गुलाबी थोडा असा पिवळा रंगापर्यंत परतून घ्यायचा छान असा. आता हा कांदा परतून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये मिरच्या पण टाकूया. सगळं परतून झालं, आपण लास्ट स्टेप कढीपत्ता टाकायचा आणि हे चांगलं परतून घ्यायचं. कढीपत्ता थोडंसं चॉकलेटी रंगापर्यंत असं छान असं परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये नंतर कोमट पाणी टाकायचं. आपल्याला जर का पाहिलं असेल तर आपण त्यात हळद पण टाकू शकतो. हळद टाकलेली उपीटाचा कलर पिवळा होतो आणि न टाकलेली पांढरा होतो. आता हे चांगलं परतून घेतलेलं आहे आपण. आता आपण त्याच्यामध्ये हे जे कोमट पाणी केलेलं आहे ते टाकूया. गॅस थोडंसं बारीक करायचा, नाहीतर मग ते हातावर उडतं. आता पाणी टाकल्यावरती चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ टाकलं की त्याला एक छोटीशी उकळी असतोपर्यंत ते आपण थोडंसं हे करायचं. ते पाणी थोडं एक उकळी असतोपर्यंत हे करायचं. आता तुम्ही बघू शकता ह्याला एवढी छान उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये हा परतलेला रवा टाकूया. रवा टाकल्यावरती हे सगळं नीट हलवून घ्यायचं. हे रवा टाकल्यावरती चांगलं एकजीव करायचं, नाहीतर त्याच्या गाठी होतात. तुम्ही बघू शकता हळूहळू घट्ट व्हायला लागलंय. आपल्याला जर का आवडत असेल तर आपण त्याच्यामध्ये उडदाची डाळ पण टाकू शकतो, त्याची चांगली चव येते. आता तुम्ही बघू शकता हे आपलं उपीट करून तयार झालेलं आहे. कसं एकदम असं मऊ आणि एकदम असं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, एकदम मीडियम परतून घ्यायचं. मग ते असं चमच्याने असं ते हलवायचं थोडं. आता हे आपण हलवून घेतलेलं आहे. आता आपण 1-2 मिनिटं त्याच्यावरती झाकण ठेवून ते थोडं शिजवून घ्यायचं. उपीट आपलं शिजवून झालेलं आहे. आता आपण ते जी प्लेट ठेवली होती ते आपण काढून घेऊया. प्लेट अशी उलटी ठेवायची. एकदम असं भारी वास आणि एकदम असं भारी झालेलं आहे. आज मी माझ्या आजीसाठी उपीट केलेलं आहे. आता मी तिला ते उपीट देणार आहे. तुम्ही बघू शकता एकदम बरोबर, एकदम छान प्रमाणात शिजलेलं आहे आणि त्याचा खूप छान वास पण येत आहे. तुम्ही बघू शकता. आता उपीट मी प्लेटमध्ये काढणार आहे आणि माझ्या आजीला देणार आहे आणि तिला विचारणार आहे की कसं झालं. चला तर बघूया आपण आजी काय आपल्याला बोलले की. ठीक आहे, आजीने केलेलं उपीट कसं झालं सांग.